पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या मैदानामध्ये आता आंदेकर टोळीचा म्होरक्या गुंड बंडू आंदेकरने आज पुण्यातल्या भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात पोलीस बंदोबस्तात आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल करणं हे विशेष नाही, पण बंडू आंदेकरला ज्या पद्धतीनं निवडणूक विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयात नेण्यात आलं त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्याचं कारणही तसंच आहे। 19 वर्षीय आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर विरुद्ध न्यायालयामध्ये खटला सुरू आहे, त्यामुळे बंडू आंदेकर हा सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे। गुंड बंडू आंदेकर सह सोनाली वनराज आंदेकर आणि लक्ष्मी उदयकांत आंदेकर या आंदेकर कुटुंबातल्या तिघांना पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी कोर्टानं सशर्त परवानगी दिली आहे। उमेदवारी अर्ज भरत असताना कोणत्याही प्रकारचं भाषण करता येणार नाही, घोषणाबाजी करता येणार नाही, तसेच कोणत्याही प्रकारची आंदेकरांना रॅली सुद्धा काढता येणार नाही। पोलिसांनी आज गुंड बंडू आंदेकरला मनगटाला बेड्या, हाताला रस्सी आणि चेहऱ्याला बुरखा बांधून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नेतानाचा व्हिडिओ हा सोशल मीडियावरती सध्या प्रचंड व्हायरल होतोय। जुन्या टोळी युद्धाचा बदला म्हणून 5 सप्टेंबर 2025 रोजी पुण्यात राहत असलेल्या आयुष कोमकरच्या राहत्या घरी पार्किंगमध्ये पिस्तुलातून अनेक गोळ्या झाडून त्याची निर्गुण हत्या केली होती। याच गुन्ह्यामध्ये बंडू आंदेकर हा पोलीस कोठडीत आहे। बंडू आंदेकरच्या उमेदवारीबाबत ज्या चर्चा सध्या सुरू आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठी चर्चा ही आहे की बंडू आंदेकरला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्याची शक्यता आहे। पण उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार ही गुंड प्रवृत्तीची पार्श्वभूमी असलेल्या लोकांना खरंच उमेदवारी देणार का? आणि जर उमेदवारी दिली तर ते उमेदवाराच्या प्रचारासाठी बंडू आंदेकरच्या व्यासपीठावर जाणार का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुंड बंडू आंदेकर निवडून येऊ शकतो का? हाही प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय। या सगळ्या घटनेबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। आपला आवाज न्यूज नेटवर्कला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा, तसेच इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।